करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वदी साक्षिभूतं भावं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार गुरुवार 10 जुलै 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस. गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा आणि श्री सद्गुरु आज्ञेने श्री सद्गुरु पौर्णिमा. उत्तमाचा दिवस. समर्थ म्हणाले गुरु शिष्य परंपरा. दिवस दररोज येतात, दिवस दररोज जातात. प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आजच्या दिवसाचं महत्त्व, ज्याप्रमाणे पाहायला गेलो आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्या नरदेह प्रत्यक्ष सार्थक, त्या नरदेहाचं सार्थक कशामध्ये आहे? आपण सुरुवातीला प्रार्थना म्हटली, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. व्यास पौर्णिमा, ज्याप्रमाणे जी आध्यात्मिक आणि प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर शैक्षणिक स्थानातील सर्वच गुरूंना समर्पित होते. आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे ती शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला टिकवायची. गुरुजनांचा आदर आपल्यामध्ये कसा असावा, गुरुजनांशी आपलं नातं कसं असावं, गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करता आलं पाहिजे. त्यांची आज्ञा व विश्वास बघा प्रत्यक्षपणे निष्ठापूर्वक पालन करता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा आणि सद्गुरु पौर्णिमा पाहायला जर गेलो, गुरु अनेक आहेत हो. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, परंतु सद्गुरु एकच आहे. ज्याप्रमाणे गुरु म्हणजे आपल्या जीवनातील अंधार अज्ञान दूर करून प्रकाशाकडे नेणारा आणि दिव्य ज्ञानप्राप्तीचा मार्ग दाखवणारी व्यक्ती असते. आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा कार्य करत असतो त्यावेळी आपल्याला प्रत्यक्ष गुरु लाभलेले असतात, कारण त्यांच्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर आपल्याला प्रथमतः जी ओळख प्राप्त झाली ते म्हणजे आपले आई वडील. मातृदेवो भव आणि पितृदेवो भव. आई आणि वडील जर पाहायला गेलो तर शेवटी गुरुच आहेत ना, गुरु समान आहेत. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. का सांगितलं? आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे त्याचप्रमाणे सकाळी उठल्यानंतर बघा अधिष्ठानाला नमस्कार करून आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे.
आशीर्वाद घेता आलं पाहिजे, तरच जीवनाचं सार्थक आहे. परंतु आता तसं पाहायला मिळत नाही. गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करताच आलं पाहिजे, परंतु आता प्रत्यक्ष सर किंवा टीचर जेव्हा वर्गात येतात तेव्हा मुलं आणि मुली बाहेर असतात, विद्यार्थी बाहेर असतात. आज्ञेचं पालन करत नाही. दिलेला अभ्यास बघा, वर्गपाठ असेल, गृहपाठ असेल, वेळेवर करता येत नाही, वेळेवर करत नाही. आणि त्यावेळी त्यांना बघा प्रत्यक्षपणे शिक्षा द्यावीच लागते. जर पाहायला गेलो, आजचा दिवस का महत्त्वाचा आहे? नामस्मरणाचा दिवस आहे. अहो, ज्याप्रमाणे दिवाळी असते, आपण काम करत असतो, काम केलं की महिनाभर आपल्याला त्या कामाचा पगार मिळत असतो, परंतु दिवाळी आली की आपल्याला बघा प्रत्यक्षात बोनस मिळत असतो. तसाच हा आजचा दिवस आहे. बोनस प्राप्त करून देणारा, सामर्थ्य प्राप्त करून देणारा हा आजचा दिवस आहे. जेवढं काही प्राप्ती करून घ्यायची आहे ते आजच्या दिवसामध्ये प्राप्त करून घे, कारण आयुष्य हेची रत्नपेटी. त्या माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुणी आलुटी, आनंदाची करावी. आनंद कशामध्ये आहे, समाधान कशामध्ये आहे, हे शोधता आलं पाहिजे. आपण संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर आपला देह हा अज्ञानामध्ये भरकटलेला आहे, परंतु हाच देह अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा श्री सद्गुरू साक्षात आहे. कारण सर्वजण आपल्याला ज्ञान शिकवायला आलेले आहेत, परंतु आपल्या अंतरी असणारा जो अज्ञान आहे तो मात्र सद्गुरू प्रत्यक्षपणे दूर करत आहे. काय विशेष भाग दिलेला आहे. आजचा दिवस का महत्त्वाचा आहे? व्यास पौर्णिमा सांगितलं. आता व्यास मुनी कोण होते? आणि आजच्या दिवशी जर पाहायला गेलो तर गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा का म्हणतात? आपण फक्त वाचतो, अर्थ जाणत नाही. कारण महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार होते. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि तिची जोपासना महर्षी व्यासांनीच केली होती. कारण पूर्वी वेद हा एकच होता आणि ऋषी व्यासांनी वेदांचं नीटपणे विभाजन करून बघा त्यांचे संपादन केले आणि वेदांचे 4 भाग बघा प्रत्यक्षपणे व्यासांनी केले आणि प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले. महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ. श्री व्यासांनी महाभारत सांगितले आणि श्री गणरायाने ते लिहिले. म्हणून आषाढ शुद्ध पौर्णिमेलाच म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री वेदव्यास यांचा जन्म झाला. म्हणून याच पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात. म्हणून आजच्या दिवशी व्यासांची पूजा केली जाते. कसा भाग दिलेला आहे? आपल्या मुखातून प्रत्यक्षपणे नामस्मरण झालंच पाहिजे. कंटाळा नको. हातामध्ये स्मरणिका आणि समोर अधिष्ठान. बस. कुठे कार्य करत असशील, कुठे नोकरी करत असशील, कुठे व्यवसाय करत असशील तर तिथे सुद्धा आपल्या मुखामध्ये नामस्मरण असणं गरजेचं आहे. आपल्या अंतःकरणामध्ये जे वाईट विचार येत असतात, आपल्या अंतःकरणामध्ये जी पापबुद्धी आहे ती प्रत्यक्षपणे नष्ट होत असते आणि पुण्याई वाढत असते, आपली शिल्लक वाढत असते. आजचा दिवस का महत्त्वाचा? तसं जर पाहायला गेलो तर वशिष्ठ ऋषींचा मुलगा शतकीर्ती यांना गर्भात वेदमंत्राचे पठण करणारा पराशर हा मुलगा झाला. एकदा यमुना नदी पार करताना होडी चालवणाऱ्या
बघा प्रत्यक्षपणे धीवर कन्येची व पराशर ऋषींची भेट झाली. तिचे सौंदर्य पाहून त्यांना स्त्री संघाची इच्छा झाली. कौरमार्य भंग होणार नाही या अटीवर कन्येने पराशरांची इच्छा पूर्ण केली आणि पराशरांपासून तिला श्री व्यास हा मुलगा आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला. ऋषी पराशर यांचे पुत्र असल्यामुळे श्री व्यास यांना पराशर या नावाने हे देखील ओळखले जाते. पुढे ती कन्या राजा शंतनूचे हस्तिनापूर या राज्याचे राज्याधिकारी होते. म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पाहायला जर गेलो तर आपल्याला सुद्धा गुरु असावे, कारण गुरूंचं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. गुरूंबद्दल आदर, गुरूंबद्दल प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आज्ञेचं पालन आपल्याकडून झालं पाहिजे. जी आज्ञा आपल्याला प्रत्यक्षात दिलेली आहे त्या आज्ञेचं पालन जर आपण स्वीकारू तर प्रत्यक्षात आपल्याला आपल्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. म्हणून आजचा दिवस का महत्त्वाचा आहे, स्मरण का महत्त्वाचं आहे, आज दिलेला मंत्र आपण बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो हा परमार्थिक आहे. जो आपण प्रत्यक्षपणे मंत्र बोलत असतो तो संसारिक आहे. आजचा दिवस का महत्त्वाचा आहे, जेवढा आपल्याला प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर जेवढी आपल्याकडून नामस्मरण होईल, जेवढी आपल्याकडून उपासना होईल, जेवढी आपल्याकडून भक्ती करता येईल तेवढीच पुण्याई आपल्याला प्राप्त नक्कीच होणार. यावरती संदेह नाही, विश्वास असणं गरजेचं आहे. जसं आपण पिंडामध्ये पेरणीच सत्वगुणांच्या संवर्धनाची पेरणी करतो आणि नक्कीच आपल्याला त्याचं फळ प्राप्त होतं. आणि आजचा दिवससुद्धा महत्त्वाचा आहे. व्यास पौर्णिमा आहे, सद्गुरू पौर्णिमा आहे. अहो आपल्या आयुष्यामध्ये पाहायला जर गेलो तर संपूर्णपणे अमावस्या, अंधार, अज्ञान भरलेले आहेत. वाईट वाईट विचार येतात, वाईट विषय वासना येते. मग ती विषय वासना असो, वाईट विचार असो, ती बाहेर काढेल कोण? त्यासाठी मार्गदर्शन करणारा सद्गुरू आहे. सद्गुरू आज्ञेचं श्रवण जर आपण ऐकलं आणि श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास जर आपल्या पिंडामध्ये झाला तर या समर्थाच्या सेवकाकडे, समर्थाच्या दासाकडे वाईट नजरेने पाहणारा या जगामध्ये कोणीही नाहीये. म्हणून समर्थांनी श्लोक का उत्तमाचा प्राप्त करून दिला? कोणासाठी हो? मनासाठीच ना. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे? जयाची लीला वर्णिती लोकतिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. का श्लोक प्राप्त करून दिला? का आजचा दिवस महत्त्वाचा आहे? का आपल्याकडून नामस्मरण होणं गरजेचं आहे? कारण कलियुग आहे. कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो हळूहळू आपली शिल्लकसुद्धा कमी होते आणि हळूहळू आपलं वयसुद्धा बघा प्रत्यक्षपणे वाढत जातं. आणि आपण जन्म आहे त्याचप्रमाणे मृत्यूसुद्धा आहे. मग जशी पुण्याई वाढवायची आहे तसं आपल्याकडून पाप हे नष्ट झालं पाहिजे. म्हणून आजचा दिवस उत्तमाचा आहे. आज दिवसभर शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुखामध्ये त्या भगवंताचं स्मरण असणं गरजेचं आहे. आणि आपण केलेले नामस्मरण हे परमेश्वरानेच करून घेतलेले आहे. आणि एवढंच मात्र निवेदन आपल्याला ठेवता आलं पाहिजे, हे परमेश्वरा, हे सद्गुरुराया, आज जे माझ्याकडून प्रत्यक्षात बघा जे नामस्मरण करून घेतलेले आहे, जी भक्ती, जी उपासना करून घेतलेली आहे ती तुझ्या चरणी समर्पित करून घे. मग बघा प्रत्यक्षपणे मी देवाचा आणि देव माझा. जय जय रघुवीर समर्थ.